नमस्कार, तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज। रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय, 2 महिलांसह वर्धांच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा होणार दाखल। पालकमंत्र्यांनी दिली वेळेत काम करण्याची अल्टिमेटम। मागच्या काही दिवसात शहरातून जाणाऱ्या महामार्गात 2 महिलांसह वर्धांच्या अपघातात मृत्यू झाला। या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम घेणाऱ्या ठेकेदाराविरोधात झांडू व ॲग्रो इन्फ्रा गुन्हा दाखल करण्याचे निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे। शहराबाहेरून जाणाऱ्या प्रलंबित रस्त्याचे चौपदरीकरण मार्च 2025 पूर्ण करण्याच्या बाबतीत संबंधित ठेकेदाराकडून तसे लेखी प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय यावेळी झाला। पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेकेदाराला बायपासच्या कामाबाबत सविस्तर विचारणा केली। त्यावेळी मार्च 2025 पर्यंत बायपास काम पूर्ण होईल असे या ठेकेदारांनी सांगितले। यावेळी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून कामाविषयी असंतोष व्यक्त केला। काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी वर्धांच्या मृत्यूनंतर आंदोलन करण्याबाबतच्या निर्णय बाबत नापसंती व्यक्त केली। प्रकल्प संचालक पवार यांनी चुकीची भूमिका घेतल्याचे सांगून ठेकेदाराविरोधात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करावे असे सांगितले। बायपासचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी उपस्थितीत असलेल्या ठेकेदाराला जाब विचारण्यात आला। शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम 2 ठेकेदाराकडे विभागावून दिल्याचे सांगण्यात आले। यावर समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। बायपास मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्यासाठी अल्टिमेटम गतिरोधक विद्यापीठ, जैन इरिगेशन, बांभोरी, खोटेनगर, शिव कॉलनी, आकाशवाणी, इच्छादेवी, अजंठा चौफुली, कालिका माता मंदिर चौक या 9 ठिकाणी अत्याधुनिक व प्रभावी गतिरोधक उभारण्याची जबाबदारी नाहीची असेल। जनजागृती पथ फलक, वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावण्याची जबाबदारी आरटीओ विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पार पाडली जाईल। ठेकेदाराविरोधात कारवाई 2 महिलांसह वर्धांच्या मृत्यू प्रकरणी भादवी 304 अ कलमान्वये गुन्हा दाखल केला जाईल। त्यासाठी नाही कडून फिर्यादी दिली जाईल। ITI समोर, मोरी ITI समोरच्या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत आहेत। त्या ठिकाणी मोरी बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। खड्डे भरणार रस्त्यावर रिफ्लेक्टर लावण्यासह खड्डे भरण्याची जबाबदारी नाहीचे असेल। दरम्यान या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांनी या बांभोरी पुलाची स्थिती नाजूक झाली असल्याचे निष्कर्ष नोंदवले। वाहनाचा आवाजावी भार, अवैध रीतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर झाल्याने या पुलाविषयी परीक्षण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला। वाहतूक पोलिसांसोबत आरटीओ दरम्यान शहरातील महामार्गावर असणाऱ्या धोकादायक स्थळावर वाहतूक पोलिसांची मदतीला आरटीओ विभागाने मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्ती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। आकाशवाणी चौकात सिग्नल दरम्यान मनपाचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरी यांनी 2 दिवसात आकाशवाणी चौकातील सिग्नल यंत्रणेसाठी निविदा काढली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली। त्यानंतर अन्य चौकशीसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। तरसोद पाळधी सेवा रस्त्याची दुरुस्ती, जळगावकडून भुसाळकडे जाणारी वाहतूक तरसोदा नजीक खोळंबते या ठिकाणी खोलवर असलेल्या रस्त्यामुळे अडचण होत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली। तीच स्थिती पाळधी नजीक असल्याचे सांगण्यात आले। या दोन्ही ठिकाणी सिमेट्रीकरणातून दुरुस्ती करण्याचे निर्देश नाहीला देण्यात आले आहेत। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।